साठी क्षेत्राचे तैनात केले गेले सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षक थोडासा स्लिपच्या मागेही दिसतोय। पहिला बॉल राइट ओव्हर द विकेट ने समोर राहुल सारखा मोठा खेळाडू आहे। पहिलाच बॉल वरती आइए जनाब आपका भी स्वागत है। 6 धावाने षटकार। पहिल्याच बॉल वरती राहुल आंबेकरच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट बॉलला सरळ भिरकावून दिलं प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये। 6 धावा पहिल्याच बॉल वरती वसूल झाल्यात। पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग ही खूप लाजवाब राहिली होती मानाई देवी पॉवर हिटर्स या संघाचे, मात्र गोलंदाजीमध्ये संघ थोडासा मागे राहिला होता, तिथे सुधारणा करणं गरजेचं आहे। तर दुसऱ्या बाजूला आशिष पोटकोंगले हा संघ देखील एक चांगला संघ आहे जो पहिल्या मॅच मधला पराभूत संघ आहे। दोन्ही जे संघ आहेत त्यांना जिंकायचं आहे या मॅच मध्ये। दुसरा बॉल वरती आक्रमण पलटवार सरळ बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार। मारलाय राहुलने पहिल्याच 2 बॉल पासून आक्रमक फटका। बाहेरून स्ट्रॅटेजी मैदानावरती वापरली जाते। अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि हा अटॅक पहिल्याच बॉल पासून। दोन्ही बॉल वरती अक्षरशः तुटून पडला। रणसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। क्षेत्ररक्षणामध्ये यष्टिरक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय। टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहता ज्यावेळी गोलंदाजाला फटके पडतात, मोठे फटके येतात, त्यावेळी समोर दुसरा चेहराही आणला जातो। आता गोलंदाज तिसरा बॉल घेऊन निघतोय। सोडलं या बॉलला पंचांकडे पाहिलं, कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये बॉलमध्ये। शफल झाले होते आणि मी उल्लेख देखील केला की डाऊट ऑफ बेनिफिट आणि जसं शफल होता तसं बॅटरच्या बॉलरसाठी आता क्रीजचा वापर किंवा क्रीजचा अतिरिक्त उपयोग ही देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। आणि सध्याच्या घडीला अंपायरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाहीये। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मानाई फायटर्स संघाची 12 या आकड्यावरती। अलॉंग द कार्पेट जमिनी लगत बॉल पुढे एकदा चाललाय वाईड इश लॉंग ऑन लो तरी फंबल झाले आणि इथून आणखी एका धावेला डबल मध्ये कन्वर्ट केलं। आता इथे तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे। धावा रोखाव्या लागतील कारण क्रिकेटच्या मैदानावरती सर्वात धारदार शस्त्र काय असते ते तुमची फिल्डिंग आहे, तुमचं क्षेत्ररक्षण। कारण गोलंदाजाला धावा पडतात, बॅटरला त्या धावा करायच्या असतात, मात्र तिसऱ्या बाजूला ज्यावेळी तुम्ही चांगले फटके अडवता त्यावेळी मात्र बॅटरला पुन्हा प्रयत्न करावे लागतात। त्याच्यामुळे फिल्डिंग हे धारदार शस्त्र आहे। या बॉल वरती संधी आहे विकेट मिळवण्याची आणि येस डेफिनेटली मोठा मासा गळायला लागलाय। फलंदाज क्रमांक पहिला राहुल बाद। पाच चेंडूचा खेळ संपलाय। रणसंख्या 14 या आकड्यावरती आहे। 1 मोर टू गो। शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक राहिलाय आणि नवीन बॅटर स्ट्राइक हेडला आशिष दाखल झालाय। पहिल्या षटकामध्ये काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला। पहिल्या षटकामध्ये राहुल आंबेकरच्या बॅटमधून सुरुवात तर खूप चांगली पाहिली, मात्र दुसऱ्या बाजूला जमेची बाब चांगली गोष्ट म्हणजे राहुल सारखा एक घातक बॅटर जो मैदानावरती थोडासा आक्रमक जाणवत होता तो बाद झालाय। रणसंख्या 14 आकड्यावरती स्थिर आहे आणि आता इथे दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे। एका बाजूला गणेश जिमन जो पुन्हा एकदा एक आक्रमक खेळासाठी ओळखला जातो आणि दुसऱ्या बाजूला आशिष दाखल झालाय। शेवटच्या बॉलवरती मोठा फटक्याला खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न झालाय। षटक क्रमांक पहिलं संपलंय। आफ्टर कंप्लीटेड ऑफ फर्स्ट ओव्हर बॅटिंग करणारा मानाई देवी पॉवर हिटर्सचा संघ जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती। लॉस ऑफ 1 विकेट।
स्ट्राईक एंडला आणखीन एक आक्रमक खेळाडू अर्थात गणेश झिमन याला आपण स्ट्राईक एंडला पाहताय. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर. राईट मोर विकेटनं हा पहिला बॉल आहे षटकातील. अकू टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट पुलचा हल्ला चढवला, फटका फसला हवेमध्ये बॉल आणि गणेश झिमन स्वास्थामध्ये माघारी परतला. विकेटचं पतन. तर गणेश झिमन यांना थांबणं गरजेचं होतं, कारण राहुल सारखा एक मोठा बॅटर लवकर बाद झाला. त्याच्यानंतर गणेश झिमन यांना थोडंसं शांत राहून थांबून खेळ खेळणं गरजेचं होतं. मात्र त्यांचा नॅचरल गेम आहे. रडारमध्ये बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला, मात्र एलिव्हेशन बॉलवरती प्रॉपर नव्हतं. आणि जे दोन मोठी नावं आहेत या संघामध्ये ते दोन्हीही बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज, नवीन कॅन्डिडेट सँडी मैदानावरती दाखल झालाय. तर पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला भागीदारी मैदानावरती जमवणं गरजेचं आहे, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये राहुलचा दबदबा पाहिला आणि जसा पहिला मॅच मध्ये एक गणेश झिमन यांचा फ्लॉप शो पाहिला, या मॅच मध्ये देखील थोडासा फ्लॉप राहिले, लवकर बाद झाले. थांबणं गरजेचं होतं, मात्र क्रिकेट आहे आणि इथे तुमचा नॅचरल गेम तर बऱ्याचदा तुम्हाला माघारी घेऊन येतो आणि तेच झालंय गणेश झिमन यांच्या बरोबर. नवीन बॅटर सनीला आपण पाहताय. स्ट्राईक एंडला सनी. राईट मोर द विकेटनं पुढचा बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला, अगदी जागेवरून या बॉलला लॉफ्ट करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट. आणखी एक चेंडू निर्धाव आलाय. तर ग्राफ थोडंसं खाली यायला सुरुवात झाली, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा अक्षरशः कुठल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या मानाई देवी पॉवर हिटर्स या संघाने. आणि तिथून जसा राहुल बाद झाला, संघाचा ग्राफ जो आहे, संघाचा जो धावांचा डोंगर आहे तो खालच्या बाजूने यायला सुरुवात झाली. नो मॅन्स लँडमध्ये निश्चितपणे चेंडू ट्रॅव्हल होईल. मागे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेलाय. गोलंदाज सागर अप्रतिम गोलंदाजी करतो. एक महत्वपूर्ण विकेट पहिल्याच बॉलवरती त्याने मिळवले. तर दुसऱ्या बाजूला आता आशिष आणि सनी या दोघांमध्ये एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. यस, विकेटच्या समोर सापडले आणि लेग बिफोरचा पहिला शिकार होणारा खेळाडू ठरलाय. फलंदाज बाद. मैदानावरती दाखल होते, थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. मानाई देवी पॉवर हिटर्सचा संघ. पहिल्या मॅच मध्ये मानाई देवी पॉवर हिटर्सचा संघ विजयी संघ आहे आणि इथेही ती विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी तर स्कोर कार्ड वरती धावा येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड सातत्यानं हलतं ठेवणं, धावतं ठेवणं हे फार गरजेचं आहे. खूपच जास्त बाहेर आले पंचांकडे, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. आणि आणखी एक जो बॉल आहे तो मैदानावरती निर्धाव डिलिव्हर केला गेलाय. एक शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय मैदानावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. रणसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अजूनही 15 या आकड्यावरती स्थिर आहे. इथून तुम्हाला सिंगल डबलचा गेम माहिती असाल, ग्राउंड लेवलचं क्रिकेट. ते ग्राउंड लेवलचं क्रिकेट हे मैदानावरती सादर होणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक बॉल तुमच्या टप्प्यामध्ये येणार नाही, रडारमध्ये येणार नाही. चांगल्या चेंडूचा सन्मान द्या. बॉल खराब असेल तर त्याला बाहेर पाठवा. इथे आणखी एक डॉट बॉल आले. षटक क्रमांक 2 संपलंय आणि बॅटिंग करणारा मानाई देवी पॉवर हिटर्स हा संघ जाऊन पोहोचलाय. गडी बाद झाले 3 आणि रणसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 15.
2 षटकाच्या अखेरीस रणसंख्या 7.5च्या सरासरीनं धावा झाल्या तब्बल 15. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चित झालाय. उंची जास्त आहे, लांबी नाही या बॉलवरती. 1 मोर डाऊन, आणखी एक गडी माघारी परत, विकेटचं पतन. आज झाला आणि आम्ही उल्लेख केला की इथे तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण अति महत्त्वाचे तुमचे जे फॅटर्स आहेत, जे आक्रमक खेळ करतात ते बाद झालेत. आणि इथून अजूनही जर आपण पाहिलं तर जवळजवळ 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. इथे तुम्हाला कमीत कमी इक्वेशन डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे की धावफलकावरती धावा आतापर्यंत झाल्यात 15, इथून आणखी 15 धावा आल्या, 30+ आकडा झाला तर डिफेंडेबल राहू शकतो या मॅचमध्ये. कारण मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली होती. सलामीची जी जोडी आहे, अगदी आपण पाहिलं सर, राहुल आंबेकर आणि त्याच्यानंतर गणेश झिमन लवकर स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर अगदी लगातार विकेटचं पतन होताना आपण पाहताय. तर विकेट हॅट्रिक झाली, तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं नगद इनाम. तर लगातार 3 षटकार आले, तर तब्बल 3 विकेटसाठी, माफ करा. पुढचा बॉल आहे, यावेळेला टॅप केले बॉलला, ऑन साइडला निघून जातोय बॉल आणि इथून एक सिंगल आले. आणि विलास राणे यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. जर लगातार 3 विकेट आले, हॅट्रिक आली, तर तब्बल 1000 रुपयाचं नगद इनाम विलास राणे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आणि इथे जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय, 3 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. सुनील राईट मोर द विकेट, पुढचा बॉल घेऊन निघालाय. यष्ट्यांच्या अगदी वरून बाल बचे, म्हणजे अगदी थोडासा वरून हा बॉल मागे ट्रॅव्हल झालाय. आणखी एक डॉट बॉलची सांगता लाजवाब खेळ राहिलाय, कारण आतापर्यंत खूप काही खास करू शकले नाहीत श्री मानाई देवी पॉवर सीटर्स संघाचे बॅटर्स. जसा फ्लॉप शो आपण कंटिन्यूस पाहताय, कालांतराने विकेट जातात, डॉट बॉल येत आहेत, सिंगल लाट डबलचा खेळ जो आहे तो मैदानावरती सादर होणं गरजेचं आहे. कारण मी सकाळी उल्लेख केला की मुंबईची लाईफलाईन सिंगल डबल, तशी क्रिकेटची लाईफलाईन यावेळी पाहिलं तर आणखी एक हादरा लागतोय. फलंदाज आणखी एक बाद, विकेटचं पतन. माइंड गेम म्हणजे डोक्याने तुम्ही काय विचार करता ते क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही सादर करता. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे काही चाललंय त्याचं सादरीकरण मैदानावरती होत असतं. आणि त्यासाठी इक्वेशन आहे, कॅल्क्युलेशन आहे, ते सर्व गोष्टी तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. तुमची पोटी टारकास्ट्र आहे ती लवकर बाद झाली. आणि त्याच्यानंतर मी उल्लेख जसा मगाशी करत होतो की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, ते सिंगल डबलला देखील मैदानावरती तुम्ही आणणं गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांवरती प्रेशर बनवणं गरजेचं आहे. आणि तो प्रेशर बनवण्यामध्ये थोडासा मी म्हणेल की बॅकफुटला राहायला बॅटिंग करणारा पॉवर हिटर्स मानाई देवी संघ, आणि तिथून त्याची गाडी आहे ती रुळावरून उतरायला सुरुवात झाली. पुढचा बॉल इथेही बिग हिट करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 संपलंय, रणसंख्या 17 आकड्यावरती स्थिर आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील, पुन्हा एकदा धावा येतील की पुन्हा एकदा हा जो गोलंदाजा दबदबा आहे तो कायम पाहायला मिळेल, हे पाहण्या अगोदर जाऊया डीजे मास्तरकडे, ऐकूया सुमधुर संगीत. सर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी प्रथम 11 टांगर विपक्ष 11 वॉरियर्स. प्रथम 11 टांगर आणि 11 वॉरियर्स बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्लीज आपण टॉससाठी या. प्रथम 11 टांगर आणि 11 वॉरियर्स नेक्स्ट मॅच. आणि दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतो प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये या.
गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोषला आपण पाहत आहे. एक अनुभवी खेळाडू आहे आणि आता अनुभव मैदानावरती कशा पद्धतीने सादर केला जाईल. पहिला बॉल फुल टॉस होता, प्रॉपर कलेक्शन नाही होऊ शकलं. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो, कॅरी करतो, डेंजर एंडला थ्रो आहे. इथून 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज माघारी परततो. गॉन. चला, अंपायर च्या ठिकाणी आहेत आणि कॅप्टन देखील आहे. शहानिशा करा. जर खेळाडू जखमी असेल, गंभीर दुखापत असेल तर मित्रांनो रिस्क घेऊ नका, कारण आयुष्य हे क्रिकेटपेक्षा मोठं आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50, म्हणजे तुम्ही सलामत आहात तर सर्व काही आहे. आणि त्यासाठी जर खेळाडू जखमी असेल, दुखापतग्रस्त असेल तर जो काही तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला मैदानावरती उतरवणंही गरजेचं आहे. मागच्या बॉलवरती एक विकेट्स प्राप्त झाले. रणसंख्या 17 या आकड्यावरती, माफ करा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. अजूनही 5 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग मधला शिल्लक राहिलाय. थोडंसं उतरता ग्राफ पाहिला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आली. षटक क्रमांक 3 मध्ये ही 2 धावा आल्या. उतरता ग्राफ आपण खालच्या बाजूने पाहिला. जसं शेअर मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चित्र सुरू आहे. सेन्सेक्स जसा खाली उतरतोय सध्याच्या घडीला तो ग्राफही स्कोर कार्ड वरती आलाय. 14 नंतर 2 आणि 2 नंतर 14 नंतर 1, 1 नंतर 2 अशा धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करणाऱ्या आशिष स्फोट कोंगेच्या माध्यमातून बॅकफुटला गेले, जागा बनवली बिटवीन द गॅप. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. थोडेसे फंबल झाले, हडबडले आणि एक धावेचं कन्व्हर्जन दुसऱ्या धावेमध्ये केले गेले. हे चित्र हे क्रिकेट तुम्हाला याच्या आधी सादर करणं गरजेचं होतं, कारण 2 षटकामध्ये 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. तिथे सिंगल डबलचा जर खेळ झाला असता तर स्कोर कार्ड जो 15 वरती होता तो मी म्हणेल निश्चितपणे डबल कन्वर्ट झाला असता. म्हणजे कमीत कमी सध्याच्या घडीला 30 आकडा आपण स्कोर कार्ड वरती पाहिला असता. मात्र झालं नाही ते. जर त्याला क्रिकेटमध्ये जागा नाहीये, तुम्ही काय करताय फार महत्वाचं आहे. यावेळी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, थोडंसं पुन्हा एकदा फंबल. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज आणखी एक बाद. खराब क्रिकेट. गॉन. मैदानावरती दाखल होत आहेत आतापर्यंत. 7 विकेट आतापर्यंत गमावतोय मानाई देवी पॉवर हिटरचा संघ. आनंद नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. दूर आहे, दुरुस्त आहे, आलाय लांबलचक षटकार. धावा झाल्या 28-28. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानावरती. पुढचा बॉल थोडासा फुल टॉस होता आणि इथेही फलंदाज आणखी एक बाद. एक चेंडू शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर्सला घाईने जा. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर धावा 28-28 आपण पाहताय. आणि 28 तारखेला क्रिकेटच्या मैदानावरती एक इतिहास देखील पाहिला. 28 ऑक्टोबर 2023 ची तारीख होती. अगदी वर्ल्ड कपची ती मॅच होती. एका बाजूला भारताचा संघ होता, दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ होता. आणि मॅच मध्ये एक अशी घटना घडली की दोन्ही संघाचे 1 डाऊनला खेळणारे बॅटर 0 धावसंख्येवरती आउट झाले. पहिल्या सत्रामध्ये विराट कोहली 0 धावसंख्येवर आउट झाले आणि इनिंग क्रमांक 2 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला जो रूट हा खेळाडू देखील 0 वरती बाद झाला. आणि क्रिकेटच्या मैदानावरती अक्षरशः खूप काळांतराने ही अगदी योगायोग ही घटना ही पाहिली. आणि सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे धावा 28. 1 मोर गो. शेवटचा चेंडू
मैदानावरती शिल्लक आहे आणि रणसंख्या जर पाहिली तर 28 आकड्यावरती स्थिर आहे. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील, माफ करा संतोष आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. 1 to go. राईट मोर द विकेटनं लास्ट बॉल शेवटच्या मोमेंटला खेळण्याचा प्रयत्न झाला तर तो स्लो केला या बॉलला. एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ संपवला गेलाय. रणसंख्या 28 झाले. 29 हे टार्गेट आहे. येणारे 24 बॉल धावा करायचे 29. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल, कोणाला चढेल हाव, कोण खाईल भाव, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा या मॅचचा हा दुसरा डाव. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आहेत. दुसऱ्या फेरीची मॅच आहे त्याच्यामुळे मी विनंती करतोय चला आपण टॉस करून घ्या. एका बाजूला प्रथम 11 टांगर, दुसऱ्या बाजूला डबल 11 अर्थात 11-11 वॉरियर्स हा संघही आहे आणि ही मॅच थोड्याच वेळात प्रेक्षकाच्या भेटीला येईल. विद्यमान जर आपण पाहिलं तर एका बाजूला आशिष स्पोर्ट कोंगेचा संघ आहे, श्री मानाई देवी पॉवर हिटर्स. या दोन संघामधील विद्यमान मॅच जिथे टॉस जिंकला होता आशिष स्पोर्ट कोंगेनं आणि चूज द फील्ड फर्स्ट. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. 28-29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आता 28 मध्ये 24 मध्ये 29 या धावा चेस होतील की डिफेन्स होतील याच्यावरती चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. येस टॉस झालाय. टॉस कोण जिंकलाय? टॉस चला टॉस कोण जिंकलाय? 11 वॉरियर्स फिल्डिंग घेतले. चला 11 वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग निवडले. चला बॅटर्सला विनंती, चला बॅटर्स प्लीज घाई नाही. चला फलंदाज पाठवून द्या. आशिष स्पोर्ट कोंगे सलामीची जोडी लगेचच पाठवून द्या. चला दोन्ही टीमला दुसऱ्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. चला मॅच लगेचच ऑन करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सातत्याने उल्लेख केला जातोय की आपल्याकडे मॅचेस आहेत, वेळ कमी आहे. येणारे 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. मिड ऑन मध्ये बॉलला अडवलं गेलंय. तिथून जर पाहिलं तरी सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगलनं संघ आशिष स्पोर्ट कोंगे आपला अकाउंट खातही उघडतंय. 29 धावा या मॅच मध्ये डिफेन्स करायचे आहेत कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली झाली होती. आखू टप्प्याचा बॉल पंच केले, पनिश केलंय, सरळ सीमारेषा पार, षटकार. चांगला फटका, ताकदीचा खूप चांगला वापर, पॉवर हिटिंग आणि बॉलला सरळ पाठवून दिला सीमारेषावर. आणखी एक मारायचं होता मात्र तिथून बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही.
मागे बॉलला अडवलं गेलं, एक सिंगल धाव. अंपायरचा सिग्नल आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अंपायरच्या भूमिकेत सोनू चौधरी सर असतील, ईशांत चव्हाण सर आणि आकाश झा या आमच्या तिन्ही ऑफिशियल्सला या स्पर्धेमध्ये अगदी ॲक्युरेटरित्या अंपायरिंग करताना पाहिले. यावेळी लेग बायचा सिग्नल आपल्यापर्यंत आलाय आणि तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले. रणसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. गोलंदाज ऋषिकेश मागे बॉल निघून जाते. लॉंग स्टॉप मध्ये बॉलला चेस केलं गेलं, अडवलं गेलंय. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. एकंदरीत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 मध्ये 9 हे चित्र सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहताय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋषिकेश निघालाय. फटका खूप चांगला आहे. ताकदीमध्ये फटक्यामध्ये की ताकद होती. क्षेत्ररक्षण सेट केलं गेलं या बॉलसाठी. मिड विकेट मध्ये बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव कंप्लीट देखील होईल. रणसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचे. डबल डिजिट मध्ये रणसंख्येने प्रवेश केलाय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. 19 बॉल मध्ये 19 रन बॉल इक्वेशन आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या आशिष पोट कोंगे या संघासाठी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये पुन्हा एकदा बिग हिट. आणखी एक आक्रमण चढवलं गेलंय. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पार. षटकार. येणारे 18 चेंडू शिल्लक राहिले. त्याने 18 मध्ये करायचे 13 धावा. चला मानाई देवी पॉवर हिटर्स क्षेत्ररक्षण लगेचच प्लेस करून घ्या. येणाऱ्या 18 मध्ये करायचे तब्बल 13 धावा. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रवीणजी पाटील असतील, धनंजय मांगेल असतील, त्याच्याबरोबर नयन तांडेल आपल्या समवेत आहेत. या संपूर्ण DBNच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात त्यांचंही पुन्हा एकदा सरचे स्वागत, वेलकम. पहिला बॉल डॉट पाहिला षटक क्रमांक 1 मधला. 1 धाव मात्र कंप्लीट झाले, माफ करा. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते. रणसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुढे एकदा अक्रॉस स्वीप करायचं होतं बॉलला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट. आणि इथे आणखी एक जो बॉल आहे, इथे तुम्हाला डॉट बॉल शोधणं गरजेचं आहे. एखादी विकेट आणि डॉट बॉल हे चित्र मी म्हणेल की मानाई देवी फायटर्स संघाच्या दृष्टीनं थोडंसं बघण्यासारखं राहणार आहे. ते डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील. एखादं विकेट आली तर नवीन बॅटरसाठी अडचणी निर्माण करण्या अगोदर बॉलरसाठी अडचणी निर्माण केल्यात. 6 धावांसाठी बॉलला पाठवून दिला षटकार. स्कोर कार्ड वरती लगावलं गेलं. प्रत्येक बॉल वरती एक तेरी एक मेरी हे मैदानावरती चित्र आहे. मागचा बॉल माझा होता, हा बॉल तुझा आहे. आणि यावेळी यस प्लेड बॉल बॅटच्या इजला बॉल ब्रश झाला. त्याच्यानंतर यष्टांचा वेध. आणि इथे मात्र पहिला जो गडी आहे तो पहिला गडी माघारी परततो. विकेटचं पतन. चला नवीन बॅटर थोडंसं घाईने या. चला नवीन बॅटरला विनंती आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती वेळेला फार महत्व आहे. तुम्ही अजूनही आठवा अँजेलो मॅथ्यूजला काही सेकंदाचा वेळ झाला होता आणि क्रिकेटच्या हिस्ट्री मधला टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये वेळ ही मिनिटामध्ये नाही मोजली जात, इथे सेकंद मोडली जातात. म्हणून विनंती आहे की प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की कमीत कमी वेळ हा स्पेंड करण्याचा आपणही प्रयत्न करा. इथे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. योगेशला आपण पाहताय. धावफलकावरती धावा आहे 23. इथून पुढे 6 धावांची गरज राहिली मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. या बॉलवरती संधी निर्माण झाली का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. बॅक टू बॅक
आणखी एक हादरा फलंदाज क्रमांक दुसरा तू चल मैं आया बाद. आता स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकली तर येणारे 13 चेंडू आणि करायचे 6 धावा. आमचे स्कोरर प्रेम रेवाले जे सकाळच्या 17 पासून या मॅच स्कोरिंग करतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती पोहोचवली जाते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 3 मध्ये स्कोरर या गोष्टीचा उल्लेख सापडतो. स्कोरर म्हणजे एक असं किरदार, एक असं व्यक्तिमत्व जे प्रत्येक मॅचचा हिशोब ठेवण्याचं काम करतात आणि सध्याच्या घडीला प्रेम रेवाले आपल्या दरम्यान आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण करूयात वेलकम. येणारे 13 चेंडूचे खेळ शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत तब्बल 6. गोलंदाज शेवटचा बॉल घेऊन निघतोय अलॉंग द कार्पेट. अगदी सर्कल मध्ये बॉल अडवलं गेलं. डेंजर एंडला थ्रो आहे. डिरेक्ट हिट झाली असती तर 19-20चा मामला होता, मात्र एक धाव कंप्लीट झाले. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी करायचे 5 धावा. 12-5 इक्वेशन आहे, समीकरण आहे. कोणतं संघ हे गणित सोडवेल, कोणता संघ हे गणित सोडवण्यामध्ये यशस्वी होईल पाहण्या अगोदर आपण ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. अरे 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये करायचे आता 5 धावा. तर क्रिकेट आहे आणि जसं मगाशी भरत मोरे सराडे देखील उल्लेख केला की शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत ते कोडालाही विजयी घोषित केलं जाणार आहे. क्रिकेट आहे, मात्र हे याआधी पाहिले धावा डिफेन्सची होतात, चेसही होतात. क्रिकेटचं गेम ऑफ चान्स, अनप्रेडिक्टने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पहिला बॉल आणि इथे पहिल्याच बॉलवरती उलटफेर. फलंदाज क्रमांक आणखी एक बाद होतोय, विकेटचं पतन. येणाऱ्या 11 मध्ये करायचे तब्बल 5 धावा. मागच्या मॅचचा हिरो आहे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे राहुल अंबेकर आणि सध्याच्या घडीला बॉलिंग देखील लाजवाब राहिले. तर क्रिकेटचं बघा गेम ऑफ अनप्रेडिक्शन बरेच असे उलटफेर आपण पाहिलेत. नुकतीच रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली असेल जिथे एक सर्वात मोठा अपसेट पाहिला होता जेव्हा एमडी वॉरियर्स अलिबाग संघाला 6 मध्ये 1 धावाची गरज होती. नॉन स्ट्राईक एंडला अक्षरशः 6 बॉल उभा होता पंकज जाधव आणि तिथून वेलवलीच्या अजय पाटीलनं 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स करण्याचा कारनामाही केला होता. ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही असे उलटफेर बऱ्याचदा होताना पाहिले. तिथे राहुलचा हा दुसरा लगातारचा डॉट बॉल आलाय. आता 10 मध्ये 5 हे समीकरण इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिले. येणारे चेंडूर शिल्लक राहिले तर 10 धावा करायचे 5. राहुल यावेळी मोठा फटका आलाय, सरळ बॉलला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार आणि या मॅच मध्ये विनिंग संघ ठरलाय आशिष स्पोर्ट कोंगे. या संघाने मात्र इथे विजय प्राप्त केलाय. पुढच्या मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत मात्र आपण एक संगीत ऐकूयात आणि जशी मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील. दोन्ही संघांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रथम 11 टांगर आणि 11 वॉरियर्स. 11 वॉरियर्सने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि प्रथम 11 टांगर आपण लगेच 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर सागर. Man of the match, Mr. Sagar from Kongle. जबरदस्त